काय सांगाल जो फ्रॉड झाला आहे बहिराम हिरे कॉलेज बँड्रामध्ये, मनसेनी याला हायलाईट केलं आहे. सो एकंदरीत काय मुद्दा आहे? एकंदरीत मुद्दा असा आहे की आपण जर बघितलं गेलं तर NEPच्या नावाखाली किंवा स्वायत्तच्या नावाखाली बरेचसे महाविद्यालय विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत. बळीराम आर्किटेक्चर कॉलेज जे आहेत हे ऑटोनॉमस नाही आहे, तरीसुद्धा त्यांनी NEPच्या नावाखाली म्हणा किंवा नवीन शिक्षण धोरण जे आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फसवणुकीचं धोरण अवलंबिलं आहे. उदाहरणार्थ त्यांनी आता रिसेंटली आणि बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेज ही मुंबईमध्ये टॉपमोस्ट आर्किटेक्चर कॉलेज आहे, त्यांच्याकडनं या गोष्टी अपेक्षित नव्हत्या, परंतु त्यांनी विद्यार्थ्यांना BVoc इन इंटिरियर डिझाईन किंवा BSc इन इंटिरियर डिझायनिंग हा कोर्स सुरू केला. हा ॲक्च्युली कोर्स मुळामध्ये बघायला तर मुंबई विद्यापीठाचा कोर्स आहे. तो त्यांनी सुरू केला. त्यांनी शांघाय युनिव्हर्सिटीची ॲफिलेट म्हणून सांगितले आहे आणि शांघाय युनिव्हर्सिटीचा कोर्स सुरू केल्यानंतर आज तब्बल 5 वर्ष झाले. मुलांची बॅच पासआउट झाली, परंतु त्यांना निकालही मिळाला नाही आहे. 2 वर्ष होऊन गेले, त्यांना नोकरीही मिळाली नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला. आम्ही तिथल्या संबंधित प्राचार्यांना भेटलो, आम्ही विद्यार्थ्यांना भेटलो. नंतर आम्हाला कळलं की हा फार मोठा स्कॅम आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन शिक्षण जे उच्च शिक्षण जे आहे, खास करून मुलींना ते फसवण्यात आलेले आहे. जवळपास 1,400 मुलं आहेत, त्यांना फसवण्यात आलेलं आहे. आणि मनसेची विद्यार्थी सेना याची भूमिका ही असणार की महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना आम्ही कुठल्याही प्रकारची अशी फसवणूक होऊन देणार नाही आहे. मग ते केंद्राचे संस्था उच्च शिक्षणच्या संस्था असू दे किंवा मग राज्याची उच्च शिक्षण संस्था. ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीजची पण फेरबदल करण्यात आलेली आहे. मार्कशीट्स आणि फीजचा पण एकंदरीत प्रॉब्लेम समोर आला आहे. सो या संदर्भात पोलीस कंप्लेंट पण झाली आहे का, आणि मनसेचा पुढचा रोल काय असणार? नक्कीच आम्ही जेव्हा बघितलं याच्यामध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 विद्यापीठं जे महाराष्ट्राच्या बाहेरचे इन्व्हॉल्व केला होता. आणि त्याच्या जे मार्कशीट आम्ही बघितलं त्या मार्कशीटसुद्धा त्याच्यामध्ये बरेचसे फेरबदल आहेत. म्हणजे UGCच्या नियमाप्रमाणे सध्याच्या मार्कशीट या गुणपत्रिका ह्या ग्रेडिंग सिस्टमनी असल्या पाहिजे, परंतु यांनी जुन्या सिस्टमनी दिलेल्या आहे, ज्या 10 वर्षापूर्वीच्या सिस्टम त्या सिस्टम दिलेल्या आहे. आणि आता 2015 पासून UGCचं कडक असं निर्बंध आहे की अख्ख्या भारतामध्ये ग्रेडिंग सिस्टमच्याच मार्कशीट दिल्या पाहिजेत. त्यांनी ते दिलेलं नाही आहे. त्याचबरोबर त्यांचे जे बारकोड आणि त्यांचे जे QR कोड आहे ते सुद्धा स्कॅन केले तर त्या युनिव्हर्सिटीत दाखवलं जात नाही आहे. आणि हा सगळा फ्रॉड आम्ही बघितलं. तात्काळीच आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही प्राचारण केलं. पोलीस स्टेशनला आम्ही आंदोलन घेतलं आणि त्याच्यानंतर मग संबंधित महाविद्यालयावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही ठामपणे ती भूमिका मांडलेली. कारण हा एका कॉलेजचा विषय नाही आहे, असे अनेक कॉलेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि एका कॉलेजला फौजदारी गुन्हा झाला किंवा त्याला जर आपण धडा शिकवला तर बाकी सगळे कॉलेज स्वतःसारखे सरळ होतील.